श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत तोंडली भात झटपट आणि चमचमीत. त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतले आहे. एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, काही कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि तोंडली कट करून घेतलेली आहेत. मी इथे कढईत तेल टाकले आहे, 2 ते 3 चमचे तेल टाकले आहे. त्यामध्ये थोडे जिरे घातले आहे, त्यामध्ये काही कढीपत्त्याची पाने घातली आहेत, 2 मिरच्या घातलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. ह्या मिरच्या तिखट आहेत. एक उभा कापलेला कांदा घातलेला आहे, एक टोमॅटो घातलेला आहे आणि थोडेसे परतून घेत आहे. थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे आहे गोल्डन होईपर्यंत. त्यामध्ये मी 2 तमालपत्र घातलेले आहेत, स्टार फूल घातलेले आहे आणि दालचिनी व मोठी विलायची घातलेली आहे आणि एक हिरवी विलायची देखील मी इथे घातलेली आहे. याने आपल्या भाताला खूप छान सुगंध येतो आणि भात चवीलाही खूप छान लागतो. हे मस्तपैकी परतून घ्यायचे आहे. त्यानंतर मी येथे 1 ते 1.5 चमचा इतकी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. ती सुद्धा चांगली तिचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे धुवून स्वच्छ उभी कट करून तोंडली घातलेली आहेत. तुम्ही या भातामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्याही तुम्ही टाकू शकता, पण तोंडली टाकून हा भात खूपच भारी होतो. त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे, 1 चमचा धना पावडर आणि थोडेसे मिक्स करून घेत आहे. मी येथे भातामध्ये हळद घालणार नाही आहे. थोडासा बिर्याणी मसाला घातला आहे अंदाजेच. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. मी येथे वाडा कोलम तांदूळ वापरलेला आहे. तो थोडा वेळ 10-15 मिनटासाठी भिजत ठेवला होता धुवून. आता आपल्याला तांदूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. भाताला पूर्णपणे सर्व मसाले लागले पाहिजेत, याप्रमाणे आपल्याला परतून घ्यायचे आहे व्यवस्थित. मी थोडा वेळ एक वाफ देण्यासाठी झाकण ठेवते आहे, जेणेकरून आपल्या पूर्ण तांदळाला सगळीकडून मसाल्यांचा फ्लेवर व्यवस्थित येतो. संध्याकाळच्या स्वयंपाकाला कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की हा भात करून बघा. चवदारही होतो आणि कमी वेळेत होतो. मी इथे एकीकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला या भातामध्ये गरम पाणी घालायचे आहे, त्यामुळे आपला भात मस्त मऊ आणि सुटसुटीत होतो. मी भातामध्ये आता थोडेसे मीठ घातले आहे चवीनुसार. ते देखील व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे. आता मी गरम झालेले पाणी याच्यामध्ये घातले आहे. मी तांदळाच्या 1.5 पट इतके पाणी याच्यामध्ये घातलेले आहे, त्यामुळे आपला भात मोकळा होतो आणि मऊ देखील होतो. आता मी याच्यामध्ये वरून 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता किंवा किचन किंग मसाला. मी वरून थोडीशी कसुरी मेथी देखील घातलेली आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर मी वरून थोडेसे 2 चमचे साजूक तूप घातलेले आहे. याने भाताला चव खूप छान येते आणि भात मऊ देखील होतो. मला थोडेसे मीठ कमी वाटले, त्याच्यामुळे मी थोडेसे मीठ इथे ॲड केले आहे. आणि झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवले आहे.
15 ते 20 मिनटामध्ये आपला भात रेडी होतो. तुम्ही बघू शकता मी इथे भात शिजल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीर ॲड केल्यानंतर मी 1-2 मिनटं झाकण घातले होते. हा भात लहानांपासून मोठ्यांना खूपच आवडतो. तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने नक्की हा भात करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.